नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की नुकताच 2 दिवसांपूर्वी तलाठी भरती 2023चा रिझल्ट लागला व आताच नॉर्मलायझेशन सुद्धा झालेलं आहे. परंतु या नॉर्मलायझेशन मध्ये अनेक प्रकरणे समोर आलेली आहेत, जसे की 200 गुणांची परीक्षा असताना 200 पेक्षा जास्त गुण हे मिळालेले आहेत. त्याच्यासाठी या तलाठी भरतीची अनेक जणांकडून चौकशी करण्यासाठी मागणी केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे, तो पाहूया. त्याआधी तुम्ही जर का आपल्या के के मराठी GR या युट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील. चला तर विद्यार्थी मित्रांनो, नेमकी माहिती काय आहे ते पाहूया. तलाठी भरती परीक्षा रद्द करू, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा. विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती परीक्षेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे. तलाठी भरती परीक्षेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे. या प्रकरणी विशेष तपास पथक SIT नेमून चौकशी करण्याची मागणीही विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडेट्टीवार यांनी या प्रकरणी पुरावे सादर करावेत, ते मिळाल्यास परीक्षा रद्द करण्यात येईल, अशी भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे. म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे की तलाठी भरती परीक्षेत घोळ झाला असेल तर त्याचे तुम्ही पुरावे सादर करा, आम्ही ती परीक्षा रद्द करू. देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पुण्यातील नवीन भाजप कार्यालयास भेट दिली. त्यांनी कार्यालयाची पाहणी केल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधीशी संवाद साधला. तलाठी भरतीत राज्यात मोठा गैरव्यवहार झाल्याचे आरोप करण्यात आलेले आहेत. याबाबत विचारणा केली असता फडणवीस म्हणाले की तलाठी भरती परीक्षा ही राज्यात अतिशय पारदर्शक पद्धतीने राबवण्यात आली. या परीक्षेत कोणताही गैरव्यवहार झाल्याचा पुरावा कोणीही दिल्यास त्याची चौकशी केली जाईल. पुरावे योग्य असल्यास चौकशी करून ही परीक्षा रद्द केली जाईल आणि दोषीवर कडक कारवाई केली जाईल, असं आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर का तुमच्याकडे पुरावे असतील तर पुरावे हे सादर करा. हे पुरावे जर मिळाले तर ही परीक्षा रद्द होऊ शकते. ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे.